नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलाय का की रेल्वे इंजिनवर WAP किंवा WAG असे कोड का लिहिलेले असतात? आणि भारताचे सर्वात शक्तिशाली इंजिन कोणते आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय रेल्वेच्या याच शक्तिशाली इंजिनांची माहिती जाणून घेणार आहोत. भारतीय रेल्वेमध्ये इंजिनांचे वर्गीकरण प्रामुख्याने ट्रॅकचा प्रकार, इंधनाचा प्रकार आणि उपयोग यानुसार केले जाते. सर्वात आधी समजून घेऊया या सांकेतिक शब्दांचा अर्थ. यात प्रत्येक अक्षराचा एक विशिष्ट अर्थ असतो. पहिले अक्षर W असेल तर त्याचा अर्थ ब्रॉड गेज मोठा ट्रॅक वरून चालणारे इंजिन असा होती. भारतात सध्या बहुतांश ठिकाणी हेच वापरले जाते. दुसरे अक्षर A असेल तर ते AC इलेक्ट्रिकवर चालणारे इंजिन आहे आणि जर D असेल तर ते डिझेलवर चालणारे इंजिन आहे. तिसरे अक्षर P म्हणजे पॅसेंजर प्रवासी गाड्या, G म्हणजे गुड्स मालगाड्या आणि M म्हणजे मिक्स्ड प्रवासी आणि अवजड मालासाठी अशा दोन्हीसाठी वापरले जाणारे इंजिन असा होतो. शेवटचा आकडा हा इंजिनची सिरीज किंवा मॉडेल दर्शवतो. जितका मोठा आकडा तितका आधुनिक इंजिन असते. WAP-7 हे भारतीय रेल्वेचं 6000 पेक्षा जास्त हॉर्सपॉवर असणारं हे इंजिन राजधानी आणि शताब्दी सारख्या हाय स्पीड गाड्या ओढण्यासाठी वापरलं जातं. तर WAG-12B हे आहे भारताचं सर्वात शक्तिशाली इंजिन आहे. 12,000 हॉर्सपॉवरची ताकद असलेलं हे मेक इन इंडिया असलेलं इंजिन तब्बल 6,000 टन माल एकावेळी ओढू शकतं. तसेच हे इंजिन दिसताना दोन इंजिन एकमेकांना जोडल्यासारखे दिसते. WDP-4D हे डिझेल इंजिन 4500 हॉर्सपॉवर क्षमतेचं असून जिथे वीज पोहोचलेली नाही अशा डोंगराळ किंवा दुर्गम भागात सुपरफास्ट गाड्या धावण्यासाठी वापरलं जातं. तर मित्रांनो, ही होती भारतीय रेल्वेच्या शक्तिशाली इंजिनांची माहिती. तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.